रेंदाळ हद्दीतील गौणखनिज उत्खनन भुसुरुंगाच्या हादऱ्याने कारतका येथील घरांना भेगा, विहिरी बोरचं पाणी आटलं, रहिवाशांचा जीव टांगणीला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रपतींना निवेदन. महाराष्ट्र राज्यातील रेंदाळ तालुका हातकणंगले हद्दीतील असलेल्या गायरान जमिनीमध्ये मुरुम माफिया गौणखनिज उत्खनन करण्यासाठी भूसुरुंगाचा वापर मुरुम माफिया करत असल्याने बेसुमार सुरुंगाच्या माऱ्याने अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील कारतका तालुका निपाणी हद्दीतील रहिवाशांच्या घरांना भेगा व घराचे छत कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भूसुरुंगामुळे विहिरी व बोरचा जलस्रोत बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त तर नागरिकांचे राहणीमान अवघड झालं आहे. भूसुरुंगातील दगड आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या मजूर महिला व शेतकरी यांच्या अंगावर पडून अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच तक्रारदार यांना धमकी व मारहाण माफियांकडून होत असल्याचे काही महिलांनी सांगितलं. या वाढत्या समस्येमुळे येथील अनेक रहिवाशांनी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, खनिज मंत्री व सर्व संबंधित अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन आरक्षित गायरान क्षेत्रात होणारे खनिज उत्खनन व भूसुरुंगाच्या हादऱ्याने होणारी वित्तहानी, पर्यावरणाचा ऱ्हास व जलस्रोत थांबवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. लेखी निवेदनाद्वारे शेतकरी व रहिवासी यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्याच्या सीमेलगत कर्नाटकातील कारतगा ढोणेवाडी येथील शेतकरी व कुटुंब वास्तव्यास असून शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. मौजे रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर 985 या मिळकतीमध्ये जमीन उत्खनन मायनिंग मोठ्या प्रमाणात सुरू असून त्या उत्खननामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच जवळपास अंदाजे 2 किलोमीटरवरील सर्व बोअरवेल, विहिरी यांची पाण्याची पातळी पूर्णतः कमी झालेली असून सध्या सर्व बोअरवेल व विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत व पाण्याचा जो काही नैसर्गिक स्रोत होता तो सुद्धा पूर्णतः संपलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर जमीन उत्खनन मायनिंगसाठी दिवस रात्री जे ब्लॉटिंग केले जाते, उत्खननाच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरांचे ब्लॉटिंगचे दगड पडून मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. काही शेतकरी रक्तबंबाळ होऊन जखमी देखील झालेले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या जनावरांचे शेड पडून जनावरे मृत झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. सदर जमीन मायनिंगच्या जवळ असलेल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांचे सेंद्रिय यौगिक शेतीचे क्षेत्र देखील नुकसान झालेले असून तेथे लगत असलेल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे ध्यान साधनेची ध्यान मंदिर असून तेथील ध्यान मंदिराचे देखील भेगा पडून नुकसान झाले आहे. आवाजाने ध्यान धारणेमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. सुरेश नरकट्टेसह अनेक रहिवासी व शेतकरी यांच्या सही निवेदनावर आहेत. मुख्य संपादक प्रशांत कांबळे. मी श्रीकांत सिद्धराम नरगट्टे, राहणार कारतगा, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, माजी सैनिक. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत शेती करत आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या लगत रेंदाळ गावच्या डिव्हिजन सर्वे नंबर 985 क्षेत्रामध्ये जे खाण उत्खनन गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात चालू आहे. सुरुवातीला त्याची तीव्रता जाणवत नव्हती, परंतु जसजसं त्याचा विस्तार वाढत गेला आणि त्याचा परिणाम आम्ही इथं राहतो त्याची तीव्रता आणि त्याचे हादरे राहत्या घरी आम्ही आमच्या या ठिकाणी भिंतींना तडे गेले, त्याचबरोबर छत कोसळले, जनांचा गोठा ढासळला. शिवाय मेन स्रोत असलेलं आमचे जे विहिरी आहे, बोरवेल आहे, विहिरीचं पाणी एकदमच कमी झालं. काही बोर तर कोरडेच पडले. शिवाय आजूबाजूच्या शेजारी असलेले बोर ते पण कोरडे पडले. त्याच्यामुळं जो मेन पाण्याचा स्रोत तोच संपल्यामुळं शेती धोक्यात आलेली आहे. शिवाय ते ब्लास्टिंगमुळे येणारे दगड इथं आमच्या घराच्या शेजारी घरावरती छतावरती पडल्यामुळं आमची छतं पण ढासळायला लागली. त्यामुळे इथं जीवनमान इतकं धोक्याचं व्हायला लागलं
की असह्य वाटतं. शिवाय त्याची तीव्रता इतकी मोठ्या प्रमाणात आहे, आमचं राहत्या घराचं वरचं जे छत आहे ते छत बघता बघता संपूर्ण POPचं कोसळलं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, घराची पडझड आणि शिवाय रात्री अपरात्री आम्हा सर्वांनाच, महिलांना पण बाहेर पडणं पण अवघड होत आहे. त्यामुळं आमच्या सर्वांनाच नकळत असं असुरक्षित वातावरण वाटायला लागलं आहे. आम्ही घरी माणसं येऊन रानातली कामं करत असताना तिकडे ती कामगार लोक सुरुंग लावत असतात, तर सुरुंगची दगडं आमच्या रानात येऊन पडतात. ते काय काम डोक्यात आमच्या कधी पडेल हे काय कळता येत नाही. कुमार तानवडे. मी इथं ओम शांतीमध्ये सेवादारी म्हणून असतो. ह्या ठिकाणी बघायला लागलो की आपण योग वगैरे करतो त्यावेळेला इकडे मोठे मोठे आवाज येतात आणि घरसुद्धा आदरतं आहे. बाकीचे घरालासुद्धा चिरा गेलेले आहे आणि लोक येणारे बी त्यांना बी खूप त्रास होतो. रात्रंदिवस चालूच असते ते, संध्याकाळी सकाळी असते, संध्याकाळी असते. म्हणजे अशा पद्धतीचं हे असल्यामुळं आमच्या बोरचं पाणीसुद्धा त्याच्यामुळं कमी आलं, एकदमच कमी आलं. नुकतं पाणी होतं तर एकदमच आता कमी आलं. ऊस पेन वाळायला लागला आहे, झाडाशी पाणी नाही आहे, अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळं नरकेटे सरकारी आमचं बी ह्या ठिकाणी शेत आहे, त्यांच्या बी घरामध्ये बी सगळं हे घराच्या चिरा वगैरे पडल्यात. आमच्या बी इथं ध्यान धारणाचं जो हे आहे तिथं पण काय आलं की चिरा पडलेले आहेत. त्याच्यामुळं अतिशय त्रास होत आहे आम्हाला. आणि आम्ही त्यांना वारंवार सांगितले की तुम्ही थोडक्या प्रमाणात सुरुंग लावा आणि तुमचं हे करा. तरी एका पेटामध्ये त्यांनी 4-5 फुलं मारतात आणि उडवतात. आणि त्याच्यामुळं काय झालं, पुरा एरियाला तो हादरा बसतो. तिने ते थोडक्यात केलं तर आम्हाला बी त्याचा काय त्रास नव्हता. तरी एका पेटातच एवढं उडवायचं की 1 सेकंद असा हादरा बसल्यासारखं मोठ्या प्रमाणात होतं. आणि बरेच वेळाला आम्ही त्यांना सांगायला गेलो की थोडक्यात तुम्ही हे करा, असं काय तुमचं काम आम्ही तुमच्या पोटावर काय आणणार नाही, तर थोडं उडवा ना. एका पेटात 10-12 फुलं मारायची, सरळ टाकायचं, सोडून ते उडवायचं, सगळ्यांची घरं वगैरे हादरायची. बरेच लोकांना अशी तक्रार आहे, असे माझं म्हणणं आहे. ठीक आहे.